जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी योगेश हैके, दामुरीकर, छत्रपती संभाजीनगर. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक नवं वादळ, नवी क्रांती घेऊन आपण छत्रपती संभाजीनगरमधून आंदोलनाला सुरुवात करत आहोत. खरं तर आंदोलनाची गरज नव्हती, परंतु वारंवार सरकार मराठा समाजाला फसवत आहेत. कधी हैदराबाद गॅजेटच्या नावाने, कधी मराठा कुणबीच्या नावाने, कधी सातारा गॅजेट असेल, पुणे गॅजेट असेल, औंध गॅजेट असेल, असे वेगवेगळे नावं करून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम इथली सरकार व्यवस्था करत आहेत. आणि या सरकारला जर का जागेवर आणायचं असेल तर मराठा क्रांती मोर्चा म्हणून पुन्हा एकदा या सरकारला आपल्याला ठिकाणावर आणण्याकरता आणि समाजाच्या पदरात न्यायप्रविष्ट आणि शाश्वत असं आरक्षण मिळवण्याकरता, त्याचबरोबर आपल्या सारथी योजना असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करत या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरचे हजारो कार्यकर्त्यांवरचे गुन्हे असतील. गेल्या 8 वर्षामध्ये 4 मुख्यमंत्री बदलले, पण प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की तुमचे गुन्हे मागे घेण्यात येईल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सुद्धा सांगितलं गेलं की गुन्हे मागे घेण्यात येईल, पण एकही गुन्हे आतापर्यंत मागे झाला नाहीत. शासन परिपत्रक काढतं पण त्याची कारवाई होत नाहीत. अनेक योजना, अनेक सवलतीचे परिपत्रक निघले, परंतु समाजाच्या पत्रात मात्र काय आलं तर भोपळा समाजाच्या पत्रात येतो. म्हणून आता मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व संघटनांची ताकद सोबत घेऊन एक नवं वादळ, नव्या क्रांतीची सुरुवात. आज 10 वर्ष झाले छत्रपती संभाजीनगरला जो क्रांती मोर्चाचा पहिला मोर्चा या जगानं आदर्श मोर्चा पाहिला होता, त्याचा 10वा वर्धापन दिन ज्याला आपण म्हणता येईल. खरं तर त्याला वर्धापन दिन म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, कारण आपल्या बहिणीच्या शोकसभेच्या अनुषंगाने तो आपण मोर्चा काढला होता. आज आपल्या बहिणीला जाऊन 10 वर्ष झाले तरी तिला न्याय मिळाला नाही. आणि म्हणून समाजाला जागृत करण्याकरता, या समाजातली झेंजी जो नवीन आपला तरुण आहे, या तरुणाला जागृत करण्याकरता या क्रांती चौकातून पुन्हा एकदा एक नवीन एल्गार घेऊन एक नव्या क्रांतीची सुरुवात करून समाजाच्या पदरात शाश्वत असं आरक्षण, शाश्वत अशा योजना आणि शाश्वत असे शासन निर्णय घ्यायचे असतील तर अभ्यासू दृष्टिकोनातून आपल्याला लढा पुढे न्यावा लागेल. आपण लोकशाही मार्गानेच जाणार आहोत, कारण क्रांती मोर्चाने जगाला आदर्श दिलाय. तोच आदर्श पुन्हा एकदा कुठली जाती व्यवस्था, कुठल्याही जातीला खालीवर न बोलता सगळ्या जातींच्या जोरावर ज्या पद्धतीने क्रांती मोर्चात 18 पगड जाती तुम्हाला आम्हाला पाणी पाजण्याकरता त्या ठिकाणी उभ्या राहिल्या होत्या, त्याच ताकदीवर हा अखंड महाराष्ट्र 18 पगड जातीचा समाज मावळा म्हणून या क्रांती चौकातून नव्या क्रांतीची सुरुवात करण्याकरता त्या ठिकाणी येणार आहेत. मी सर्व बांधवांना, सर्व मराठा समाजाला आणि 18 पगड जातीतल्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना विनंती करतो, आपल्या समाजामध्ये हक्काचं असं काही आपल्याला मिळवून घ्यायचं असेल तर 9 तारखेला आपल्याला क्रांती मोर्चामध्ये त्या ठिकाणी येऊन या अमर उपोषणासाठी सर्वांनी पाठबळ द्यायचं आहे. अमर उपोषणासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये समाजाचे आपण काही प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवणार आहोत, परंतु गेल्या 2 दिवसापासून पोलीस प्रशासन परवानगी नाकारण्यासाठी आमच्या सोबत बैठकावर बैठक घेत आहे आणि आमची परवानगी नाकारतायत. खरं तर उपोषण करण्याकरता परवानगी या शासनाला मागावी हे निर्लज्जाचं लक्षण झालेलं आहे. कारण हे सरकार जे आहे हे पेशवाईचं सरकार आहे, हे हिटलरचं सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम केलं आहे. आम्हाला सुद्धा या सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव तंत्र करून प्रेमपत्र पाठवलं आहे. असे प्रेमपत्र गेल्या 22-23 वर्षात आम्ही अनेकदा बघितले. करून काय करणार तुम्ही? 37(1) त्या ठिकाणी जमाबंदी आदेश लागू केले. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून, अनेक आंदोलनाच्या माध्यमातून कधी उभा राहिला? जगाला ज्या शांततेचा क्रांती मोर्चाने संदेश दिला, ते क्रांती मोर्चा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील का? हे माझे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना प्रश्न आहेत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रश्न आहेत. आम्हाला उपोषण करण्याची हौस नाहीत, आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाहीत, परंतु तुम्ही जर का आम्हाला देताना जर का चुकीचं देत असाल, काढताना शासन निर्णय जर का चुकीचे काढणार असाल तर समाजाची दिशाभूल आम्ही किती दिवस खपून घ्यायचे? किती गुन्हे दाखल करणार आहे तुम्ही आमच्यावर? अनेकदा आम्हाला डिटेन करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, आमच्यावर वाटेल त्या पद्धतीच्या केसेस करतात, परंतु समाजाला तुम्ही देण्याचं काय काम करत नाहीत? हा आमचा खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रश्न आहे. आणि माझी प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे, आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत. कायदा आणि सुव्यवस्था कुठेही अबाधित होणार नाही याची परिपूर्ण काळजी मराठा क्रांती मोर्चाच्या 10 वर्षाच्या इतिहासात आणि आमच्या सर्व मराठा संघटनांच्या इतिहासामध्ये आपण सर्वांनी बघितलं असेल. ज्या वेळेस पोलीस प्रशासनाने समाजावर दबाव तंत्राचा वापर केला, मग ते कायगाव टोका असेल, नाही तर अंतरवली असेल आणि अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून उसळलेले आंदोलन असतील, याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न पोलीस प्रशासन आणि सरकारच्या वतीने निर्माण केला गेला आहे. आम्ही नेहमी शांततेच्या मार्गाने क्रांती करण्याची या ठिकाणी आतापर्यंत अंमलबजावणी केली आहे. आमचं साधं म्हणणं आहे, आमच्या मागण्यांचं निवेदन तुमच्यापर्यंत आम्ही पाठवलेलं आहे.
त्याच्यावर तात्काळ तुम्ही 9 ऑगस्टच्या अगोदर जर का आमच्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून जर का तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या तर 9 तारखेला आम्ही क्रांती दिन साजरा करू, आमच्या बहिणीला अभिवादन करू, ज्या हुतात्म्यांनी आमच्यासाठी बलिदान दिलं त्यांना आम्ही त्या ठिकाणी अभिवादन करू. आम्ही कुठलंही उपोषण करणार नाही. अन्यथा तुम्ही जर का आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने 9 ऑगस्टच्या पूर्वी चर्चा केली नाही किंवा आमच्या मागण्या मान्य करून आमच्या हातात तसे परिपत्रक दिले नाही तर 9 ऑगस्टला आम्ही गनिमी काव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अमर उपोषणाला सुरुवात करणार आहोत. देखेंगे. तुम्ही आम्हाला जर का थांबवणार असाल तर थांबून पहा. तुम्ही जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार असाल तर ते करून पहा. त्याचे परिणाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसून येतील. फक्त क्रांती चौकच नाही, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे पुतळे असतील किंवा बहुजन महापुरुषांचे पुतळे असतील त्या ठिकाणचा मराठा समाज त्या ठिकाणी जाऊन तुमच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा इशारा मात्र या माध्यमातून देतो. आणि माझी सर्व मराठा समाजातील तरुण बांधवांना विनंती आहे, हे सगळं तुमच्या भविष्यासाठी चाललं आहे, हे येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी चालले आहेत. आमची आता वयोमर्यादा निघून गेल्या आहेत, आम्हाला आता नोकऱ्या लागणार नाहीत. आम्ही हे तुमच्यासाठी करतो, येणाऱ्या पिढीसाठी करतो, हे समजून घ्या. हा लढा कोणाच्या विरोधात नाही, हा लढा कोणाच्या समर्थनार्थ नाही, हा लढा तुमच्या आमच्या मराठा समाजाच्या लेकरांकरता आहेत. आमची लेकरं उपाशी मारायला लागलेत, आमची लेकरं आत्महत्या करायला लागलेत, आमची लेकरं शाश्वत आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणात आणि नोकरीत कुठेतरी गेले पाहिजेत. हा प्रामाणिक हेतू ठेवून मराठा क्रांती मोर्चा त्याच धक्केने त्याच ताकदीने पुन्हा एकदा या 9 ऑगस्टला क्रांती करणार आहेत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.